तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, डायरेक्ट बड्डेचा व्लॉग टाकला गुड्डूचा आणि त्यानंतर व्लॉग आलेच नाही. कारण काय झालं काय माहिती, माझा ना इतका मूड ऑफ आहे ना, बरं नसल्यामुळे. घसा दुखतो, सर्दीचा त्रास, विकनेस. तर त्याच्यामुळे ना इच्छाच होत नाही की क्लिप घ्यावी किंवा एडिटिंग करावी किंवा काही करावं. लिटरली घरात पण मी शांत शांत होऊन गेलेली. नाही तर माझी इतकी बडबड असते ना घरात, आणि घरात पण कोणाशीच व्यवस्थित बोलत पण नाही, कारण मूडच नाही. मग असे ताप आलेला वाटतोय मला, कंटिन्यू तापात आहे असं वाटतंय. तरी मम्मी खूप जास्त केअर पण करताय. म्हणजे जेव्हा गरम पाणी पित होती, गरम पाणी तापून ठेवणं माझ्यासाठी, स्वयंपाक वगैरे. मी तर म्हणजे कधीच कालच स्वयंपाक केला असेल मी, 5-6 दिवसापासून स्वयंपाकसुद्धा केलेला नाही. माझी मम्मी आली होती, तर मम्मी आणि सासूबाई दोघंजणच किचनमध्ये असायच्या. मी माझी डायरेक्ट पडलेली असायची. मला कशाचंच काहीच नव्हतं, डायरेक्ट काय चाललं आहे डायरेक्ट पडू पडू झालेलं होतं मला. आणि त्यानंतर काल मम्मींनी परत नजर पण उतरवली आणि आज थोडं नॉर्मल फ्रेश वाटतं. म्हटलं आज व्लॉगच्या क्लिप घेऊयात, कारण गॅप जातो, मग परत सर्वच थांबून जातं. मग नंतर मूड नाही होत परत की जाऊ द्या यार, कंटाळा येऊन जातो. मग म्हटलं चला आज घेऊन टाकू, थोडंफार बोलायला वाटतंय तर. आणि मेन म्हणजे जेवण पण जात नाही, आणि गेलं तरी ते असं अपचनसारखं होऊन जातं आहे. मला एकदम असं वाटतं वोमिट होईल का काय. कुठेच मन लागत नाही. खतरनाक काम चालू आहे आज यावेळेस. दरवेळेस एवढं पुरत नाही, पण ह्या वेळेसानं दुखणं खूप जास्त पोरू राहिलं. कोणीच कवर होत नाही, प्रत्येकाला एकमेकांचं येऊ राहिलं. तरी मम्मी मला चव यावी तोंडाला म्हणून पोहे काय, उपमा काय, नाश्त्याला जे खायचं आहे ते खाय बाई, पण थोडंफार खाय. तुला काय बनवू, काय खायची इच्छा आहे? मला काहीच खायची इच्छा होत नाही आहे. त्यामुळे काल तर मी डायरेक्ट मॅगीच खाऊन घेतली. म्हटलं जाऊ दे यार, किती दिवस ते असं ते भाजीपोळी खाऊ पण वाटत नाही बरं नसल्यावर. आणि आता मम्मी पप्पा गेले नाशिकला एका ठिकाणी दारावर, आणि कानाला झोपी लावले. त्रिशू स्कूलला गेली, तिचं पण मी खूप दिवसांतून आज आवरलं. मम्मी होती तोपर्यंत मम्मीच आवरत होती. आणि त्यानंतर 2-1 दिवस काल सॅटर्डे संडे सुट्टीच होती, आणि आज मग तिचं आवरून दिलं. आणि कानाचे पप्पा पण घरात नाही, ते पण गेलेत बाहेर मळ्यात. आणि मी लावले आहेत सिरियल एका बाजूला. माझं आहे ना, काय म्हणत होते तेच विसरले मी. असं होऊ राहिलं. बोलायचं राहतं ते पण विसरून जाते मी. तर मला आज डोकं पण धुवायचं होतं, आणि पण माझं सर्दीमुळे इच्छा नाही होऊ राहिली. 2-3 प्रमोशन करायचे, पण अंगात आहे ना तापच आहे, आणि सर्दी पण कमी होत नाही. त्यामुळे सर्व कामं अटकून पडलेले आहेत बरं नसल्यामुळे. लवकर बरं वाटू दे. तर गाईज, याला आहे ना मी 12:30पासून झोळीत टाकलं होतं. 2:30 वाजले तरी पण हा मुलगा झोपला नाही. मला इतका कंटाळा आला, शेवटी त्याला खाली आणलं आणि आता त्याला खाऊ पिऊ घातले. परत सिरियल लावून दिल्या. मम्मी पप्पा अजून आले नाही, त्रिशू पण नाही आली आहे. 3 वाजले. खूप जास्त बोर होतं आहे मला. बरं का ना, एकटा असला ना त्याचा काही त्रास नसतो, पण त्रिशा आल्यानंतर कहर चालू होऊन जातो. आता थोड्या वेळात त्रिशा आली ना, आधी पसारा काढेल, कुठे युनिफॉर्म फेकेल, कुठं शूज फेकेल, आणि त्यानंतर मग परत माणूस असा शांततेचा गोंधळून जातो सगळा. मला खूप जास्त झोप येत होती. असं यामुळेच मी व्लॉग बनवत नाही, माझा मध्येच आवाज निघून जातो. तर मला आहे ना खूपच जास्त झोप येत होती, पण झोपच नाही घेता आली कानामुळे. आणि हा पण एक पॉईंट आहे की बरं नसलं ना, आपलं मानसिक स्थिती ठीक नसते ना, बोलायला पण सुचत नाही. चुकते मी बोलताना डायरेक्ट. मला खूप झोप येत होती खरंच. कानाने नाही झोपू दिलं तर नाही झोपू दिलं. मम्मी असते ना, मी झोपून घेतलं असतं त्याला मम्मीकडे देऊन, पण एकटा कोणाकडे सोडणार ना. फायनली मम्मी पप्पा पण आले. काय हे बघ, अजून काय काय कापायचंय का त्याला? ते काय का
आण कापून देते आण कापून देते आण हळू पाडशी. पण इथे पहिला करडतच बघता घेतलं. वाकेकडूनच आले असेल ना. बरं झालं मम्मी पप्पा फ्रूट्स घेऊन आले. सफरचंद, खरबूज, पेरू, पपई, त्यानंतर कराडचा भेळभत्ता. कारण माझं ना अजिबात इच्छा नव्हती भाजीपोळी खाण्याची आणि सायंकाळी असं वाटायचं काहीतरी खावंसं. आता बरे फ्रूट्स आले की आता फ्रूट्सच खाईल. असं इतर वेळेस नाही खाऊ वाटत मला, पण मग मला बाकीचं भाजीपोळीवरून डायरेक्ट मन उठून गेलेलं आहे. त्रिशू पण आली स्कूलमधून. आल्या आल्या बाईचे आता उद्योग चालू होतील. सफरचंद, भत्ता, भेळ. हा पा बाय करू दिसतो का तू त्यांना येडा? जा कपडे काढ. मग तुला आणि बाबाला कापून दिलं. तर आज स्वयंपाक करायला घेतलाय. आज मी बनवते कोथिंबीरचे मुटकुळे म्हणजे शेंगोळे आणि एका बाजूला मुलांचे अंडे पण बॉईल करायला लावून दिलेले आहेत. आणि त्यानंतर आम्ही मस्त भेळ घेतली खायला सायंकाळी. पेरू ऑलरेडी कापून खाऊन घेतला होता आम्ही आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मग परत भेळ खाल्ली आणि मस्त उकळायला ठेवून दिलेले होते शेंगोळे. थांब रे थांब. तभी एक गांव वाला उसके पास पहुंचकर बोला, अरे ओ रघु, अरे यहाँ क्या कर रहे हो? अरे सरपंच तुम्हें कब से ढूंढ रहे हैं, जल्दी से उनके घर जाओ, वो बहुत गुस्सा है। अरे बाप रे, हाँ हाँ, मैं तुरंत जाता हूँ। बताने के लिए शुक्रिया। रघु ने अपने सारे औजार जल्दी जल्दी थैली में भर दिए। तेज भागते भागते सरपंच जी के घर की ओर गया। चलो, आज सरपंच जी की चंपी माँ। कॅमेरा चालू केला आणि कानाजवळ असला की भाऊच्या हातातच फोन लागतो. मग त्याच्या हातात दिल्यावर अशा अँगल मारतो काना. मी त्यामुळेच दोघं हात दाखवत होते. माझे हात सोडलेले मी आणि कानाच्या हातात मोबाईल आहे. लय अतरंगी भाऊ. सरपंच जी के बाल काटना। अरे रघु, पता है ना तुझे, बाल काटते हुए और दाढ़ी बनाते हुए कानू मूछ को धक्का नहीं लगना चाहिए। हे बघ और कानू अगर कुछ गलत हुआ कानू. तब तेरी खैर नहीं, बिल्कुल समझ गया ना। अरे नहीं नहीं नहीं, आपकी ये बस- मूंछों को कैसे कुछ होने दूंगा। एकच. आप निश्चिंत रहिए। एकच. सरपंच जी के बाल काटने के बाद दो रघु गने. ने उनकी दाढ़ी बनाना शुरू किया। जब वो दाढ़ी बना रहा था, एक मच्छर उसके कान के करीब आया। बजर मच्छर बजर. ने रघु मुलांसोबत टाइमपास चालू होता. मग त्रिशूल आणि कानाला खाऊ घालून दिलं आणि त्यानंतर आमचे पण जेवणं झाले. गॅस ओटा वगैरे आवरून झाला आणि मम्मींकडून म्हटलं आता थोडंसं मसाज करून घेऊ, कारण खूप कधीचं मी तेल पण लावलेलं नव्हतं आणि उद्या धुवून टाकायचं होतं. मग म्हटलं थोडं मसाज करून घेऊन. मम्मी इतके छान मसाज करताना असं रिलॅक्स होऊन जातं माणूस. आणि त्यात काना बी मध्ये मध्ये करत होता. त्याला वाटत होतं मी पण काहीतरी मदत करू. मग तो बाबाला लावायला गेला तेल. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.